ABP न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। नाही, एक लक्षात ठेवा, हे राज ठाकरेचं एका प्रकारचं भांडवल आहे आणि राज ठाकरे ला ज्ञान किती आहे मला माहित नाही पॉलिटिकल सायन्सचं, पण दुःख वाटतंय निवडून आलेल्या सन्माननीय नगरसेवकांमधून निवडला जातो महापौर। आणखीन मला असं वाटतंय राज ठाकरेंचे 2 वाजले नाहीत का दुपारचे, पूर्ण जाग आली नाही का राज ठाकरेंना। इथे सामान्यपणे नगर परिषदा नगर पंचायतांमधून जसं नगराध्यक्ष निवडतात तसं नाही राज ठाकरे। मी आधी क्लिअर करत आहे, राज ठाकरे पालिकेत निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांच्या आधारावर महापौर निवडला जात आहे। हे राज ठाकरेला एवढं कळू नये, हे म्हणजे अत्यंत म्हणजे मला असं वाटतं की काय कामाचं असं राजकीय जीवन। आणि त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे, राज ठाकरे एक बात बताता हूं, कन्याकुमारी से कश्मीर तक, फिर वो उत्तर भारतीय भाई हो, वो गुजरात का भाई हो, वो तमिल भाई हो, वो तेलुगु भाई हो, वो महाराष्ट्रियन मराठी भाई हो, कोई भी भाई हो, जिनको चुन के आए वाले जो नगरसेवक है वो पसंद करेंगे, लोकतंत्र की परिभाषा में डेफिनेशन में वो बन सकता है। भाषेवर प्रतिबंध ह्याच भाषेचा बनेल त्याच भाषेचा बनेल। राज ठाकरे भाषेवरला डिस्क्रिमिनेशन संविधानामध्ये मान्य नाही। ह्याच जातीचा उद्या राज ठाकरे कुणीतरी उठून म्हणेल की ह्याच जातीचा पाहिजे, चालणार आहे का? उद्या कुणीतरी येऊन म्हणेल की ह्याच अमुक याचा पाहिजे म्हणजे राज्याचा पाहिजे, चालणार आहे का? त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की जो इथला नागरिक आहे, ज्याच्याकडे नागरिकत्व आहे, जो निवडणूक लढण्याला पात्र आहे, निवडून आलेल्या माननीय नगरसेवकांमध्ये ज्याच्यामध्ये सर्वाधिक मुंबईच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन नसेल तर म्हणजे खुल्या वर्गातले त्या पात्रतेनुसार सभागृह ठरवत असते। राज ठाकरेला ठरवण्याचा अधिकार नाही। राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी स्वतःला तपासून बघावं की महाराष्ट्रामध्ये त्यांची किती चलती आणि किती लायकी आहे राजकीय। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपण महायुतीला भरघोस यश मिळालेलं पाहायला मिळतंय। आता मुंबई महानगरपालिकेने किंवा इतर महानगरपालिकांमध्ये महायुतीची सामना असणार आहे दोन्ही ठाकरे बाजूंचा। बघा, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संविधानाला मानणारे आणि त्यामुळं अखंड भारताचा विचार असेल किंवा हिंदू राष्ट्राचा विचार असेल मानणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे। आणि आजपासून नाही तर उद्धव ठाकरेला चले जाओ म्हणणाऱ्या चळवळीपासून कष्टकरी जनसंघाचं स्वतःचं अस्तित्व आहे। कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये शक्ती आहे। मुंबईतले तमाम कष्टकरी, मग ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ असतील, ऑटो रिक्शा वाले भाई होंगे हमारे, या दिहाड़ी मजूर होंगे, हे सगळी जी शक्ती आहे, एसटीतले महामंडळातले मोठ्या प्रमाणावर आमचं जे हे आहे शक्ती आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये, ह्या सगळ्या शक्तीच्या आधारे आम्ही सांगू इच्छितो की ह्या शक्तीच्या आधारावर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे सारख्यांना राजकीय तोंड वर काढू देणार नाहीत। कारण आम्ही यांची इजवलेली आहे, आम्ही यांची इजवलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे, मात्र भाजप टीका करते की हे सत्तेसाठी आहेत, मुंबईसाठी नाही। मी तर त्या पुढे जाऊन म्हणेल राजकीय लाचारीसाठी आहेत, राजकीय लाचारीसाठी आहेत। यांच्या घरासमोरचा कचरा सुद्धा तुम्हाला सांगतो हटवला जाईल की नाही, यांना कुणीतरी काहीतरी राजकीय आपल्याकडे असावं। आता काय आमदार खासदार तर यांच्या स्वप्नातल्याच गोष्टी आहेत, कुणी लोक यांच्यासोबत थांबायला तयार नाहीत। आणि त्या पुढे जाऊन आता जर मुंबईतल्या गल्लीच्या राजकारणातून जरी हे संपले तर हे गल्लीवाले शिल्लक राहणार नाहीत। म्हणून हे राजकीय लाचार आहेत असं माझं म्हणणं आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.